नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत लक्ष्मी पद्म ही रांगोळी। ही रांगोळी 11 ते 1 थेंबांची आहे। अतिशय सोप्या पद्धतीने ती आपण आज काढणार आहोत। चार 5 6 7 8 9 10 11 अशी 11 थेंबांची ही एक लाईन काढून घ्यायची। मग त्याच्या खाली मधोमध अशी थेंब काढायचे। मग ते मधोमध थेंब काढायचे आणि मग ती दुसरी लाईन येणार 10 थेंबांची। याचे मधोमध आपण आता थेंब काढून घेतोय। जसे वरती घेतले तसेच खाली पण लाईन काढून घ्यायची आहे। थेंब मधोमध थेंब घ्यायचे बरोबर। असे मधोमध घेतल्यानंतर ते जे थेंब आहेत 11 थेंबांची लाईन होती, तर आता खाली 10 थेंबांची लाईन आहे। आता इथे पण आपण मधोमध काढून घेणार आहोत। खाली वर असे दोघे आपण बरोबर काढत राहू, म्हणजे थेंब व्यवस्थित येते। एक खालची लाईन झाली की वरची, वरची झाली की खालची, असे काढत जायचे। अशा पद्धतीने आपण 1 पर्यंत असे थेंब काढून घेतलेले आहे। आता जे 3 थेंब आहेत त्या 3 थेंबांवर आपण लाईन मारून घेऊया। अशी 3 थेंबांवरती आपण अशी लाईन मारायची आहे। आणि अजून एक इथे आडवी एक मारायची आणि अजून अशी एक मारायची। आता वरती जे 3 थेंब आहेत त्यालाही तशीच लाईन तसंच करून घ्यायचे, म्हणजे असं चक्रासारखा आकार तयार होतो। असं काढून घ्यायचं आपल्याला षटकोनासारखा आकार। आता जी आपण 11ची एक लाईन घेतली, जी मध्ये आहे, जी थेंबांची मध्ये लाईन आहे ती 11 थेंबांची, त्याच रेषेवरती त्याच थेंबांवर आपल्याला
अशाच फुले मारून घ्यायची आहेत. आता इकडे पण तशीच मारायची. बरोबर ते मधल्या रेषेवरती घ्यायची ती रेष. आता मधोमध एक फुले मारायची आहेत. असा चक्रासारखा आकार तयार होतो. आता जे आपण खाली काढलेलं आहे, जी फुले खाली काढलेली आहेत त्याच्या 2 लाईनी सोडून द्यायच्या आहेत. थेंबांच्या 2 लाईनी सोडून रेष घ्यायची आहे, तिथे रेष मारायची. आता हां, आणि तिथे अशी फुली येणार. असा चक्रासारखा आकार तयार होतो. आणि त्याच्याच बाजूला पण तिथेही 2 लाईनी काढून 2 लाईनी सोडून द्यायच्या आणि मग रेष मारायची. आता जसं खाली घेतलं तसंच वरती पण तसंच घ्यायचं आहे. जे वरचं चक्र आहे तिथून 2 लाईनी सोडून द्यायच्या थेंबांच्या आणि मग तिसऱ्या रेषेवरती रेष मारायची. इकडे तसंच करायचं. हां, हे आता आपल्या सर्व फुला चक्र आपलं हे काढून झालेले आहे, फुल्या मारून झालेले आहेत. आता आपण रांगोळी काढून घ्या. आता ते जोडायचं आहे. तर आता जे खालची जी सर्वात फुली आहे त्याला ती दुसऱ्या याला जोडायची आहे. याला इकडच्या याला आपण ती जोडूया. म्हणजे जे एक टोक आहे ते दुसरं ह्या इकडच्या दुसऱ्या टोकाला जोडायचं. हे अशी रेष येऊ द्यायची आणि त्या तिथे पहिल्या याला खालच्या याला जोडायचं. आता जसं हे केलं तसंच ते पण करायचं आणि ते तिकडच्या बाजूच्याला जोडायचं असं. आता ते दुसरं त्या मधल्या याला जोडायचं. आधी आपण बाहेरची जोडून घेऊ म्हणजे ते अतिशय सोपं जाईल. हे जे खालचे आपण 2 जोडलेले आहेत तसेच आपण वरचे पण ते 2 जोडलेले आहेत. आता आपण 3 नंबरचं जोडणार आहोत. आता हे पण याला असं जोडून घ्यायचं. हे याला जोडून घ्यायचं. जसं आपण खाली जोडलं होतं तसंच ते पण जोडायचं आहे. हे आता मधल्या याला जोडायचं. हे पण आता बाजूचे 2 नंबरचे त्याला जोडायचं. हे 3 नंबरच्या याला जोडायचं. हे 2 नंबरला जोडायचं आपण. असं पहिल्या याला जोडून घ्यायचं सुरुवातीचं.
हे उरलेले आहेत ते जोडून द्यायचे एकमेकाला. हे याला जोडायचं. आपण जसं काढत जातो तसं आपल्याला ते कळत जातं की आपण असं घेतलं की तिथे मध्ये 3 थेंब येतात. मग ते आपल्याला बरोबर कळतं की इथं जोडायचं. हे आता शेवटच्या याला जोडायचं. हे 2 नंबरच्या याला जोडायचं. आता आपण याला जोडून घेऊया. आजूबाजूचे जे आहे ठोकं ते पण जोडून घेऊ. सर्वीकडे हे असे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे असं एक प्रकारे फूल तयार झाले छानसे. जर आपण फुलं काढल्यानंतर जर ते जोडले तर त्याचं ते आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आपण एक फुलं नंतर काढायचे. आता वरती हे बाजूलाही तसंच करून घ्यायचं. वरती पण तसंच मधलंही फूल आपण तसंच काढून घेऊ. जसे खाली केलं तसंच आपण वरती पण ते फुलं तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे सर्व फुलं काढून घ्यायचे आहेत. आपण आधी मध्ये आपण एकमेकांना ते जोडून घेतलं आणि नंतर फुलं काढले, त्यामुळे ते अधिक आपल्याला सोपं जातं. रांगोळी लवकर लक्षात येते आणि ती काढायला सोपी जाते. अशा सोप्या पद्धतीने आपण लक्ष्मी पद्म ही रांगोळी काढलेली आहे. माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त रांगोळ्या छानशा अशा बघाव्यास मिळतील. थँक्यू.